घेऊयात। कढाई ठेवली, त्याच्यावर एक मोठा चमचा तेल घ्यायचंय। मी जास्त तेलाचा वापर नाही करत, जास्त तेल खाणं आरोग्यासाठी हानिकारक असतं। चला आता तेल गरम झाले, आपण त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकूयात। चांगली तळून झाली का आपण त्यात मोठा चिरलेला कांदा टाकूयात। हे बघू शकता तुम्ही, मी बारीक चिरलेला एक मोठा कांदा घेतलाय। आता हे आपण त्याच्यात टाकूयात। या ठिकाणी दूध गरम करायला ठेवलेलं आहे। त्याचे दिवस आहेत त्यामुळे गॅसची गॅस स्मार्ट आहे। ते मॅरिनेट केलेलं चिकन आपण त्याच्यात टाकूयात। हे आपण एकजीव करून घेऊयात। आता व्यवस्थित एकजीव करून घेतलेलं आहे व्यवस्थित, तुम्ही बघू शकता। हे जे चिकन आहे ना, आपल्याला सुकं बनवायचं ना, त्यासाठी मी त्याच्यात पाणी नाही टाकणार आहे। पाणी जर टाकलं तर चिकन एकदम नरम होतं आणि पाणी नाही टाकलं तर व्यवस्थित फ्राय पण होतं। आपल्याला सुकं बनवायचं ना त्यामुळे आता आपण याच्यावर झाकण ठेवूया। 15 मिनिट हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं। तोपर्यंत आपण फोडणीसाठी थोडंसं साहित्य तयार करून घेऊया। मी जास्त काय टाकणार आहे, सुकं बनवायचं ना त्यासाठी। या ठिकाणी मी 1 चमचा रेड चिली पावडर घेतली आहे। तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही घेऊ शकता, तुमच्या चवीप्रमाणे। तिखट कोणाला जास्त कमी आवडतं ना त्यामुळे। सुहाना चिकन मसाला आहे 1 चमचा। हा महादेव गरम मसाला आहे, याची चव अत्यंत छान आहे, टेस्टी असते। तुम्ही एकदा वापरून पाहू शकता। 10 रुपयाचं पाकिट आहे हे पण मी थोडंसं घेतलंय, म्हणजे जवळजवळ 1 चमचा आहे। मला भाजी काही जास्त नाही करायची, सुकीच करायची, त्यामुळे मी बाकीचे पण मसाले नाही घेतलेले याच्यात। एका बाजूला थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे मी, स्वच्छ धुवून घेतली पाण्यामध्ये। मध्यम आकाराचा कांदा घेतला, आता तो आपण बारीक चिरून घेऊया। तुम्ही बघू शकता मी याच्यात पाणी नाही टाकलेलं, पण ते म्हणजे जो कांदा टाकला ना तो पाणी सुटलेलं बघा सुरतप्रमाणे। अजून 5 मिनिटं वाटतं छान। जेवायला बाजरीची भाकर